डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जागजाई येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी एसटी बस गावात येऊ शकते, तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याकरिता एसटी का येत नाही? विद्यार्थ्यांचा सरकारवर संताप। राळेगाव तालुक्यातील जागजाई येथे दिनांक 24 ऑगस्ट 24 रोजी यवतमाळ येथे मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परिवहन मंडळाची एसटी बस जागजाई गावात येऊ शकते, तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याकरिता जागजाई येथे एसटी बस का येत नाही, असा सवाल जागजाई येथील विद्यार्थ्यांनी आज गावात आलेल्या एसटी बस समोर उभे राहून सरकारवर संताप व्यक्त केला। जागजाई, चंदेरी, अंतरंगाव, शेळी, वनोजा, धानोरा रोहनी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वापर असल्याने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे। तरी पण विद्यार्थ्यांना अंतरंगाव येथे 7 किलोमीटर पायपीट करीत जाणे येणे करावे लागते। त्यामुळे सरकारने लाडकी बहिणीची काळजी घेतली आहे, पण शाळेत जाणाऱ्या लाडक्या भाचीभाच्याच्या जीवाचे काय? त्यांना एसटी कधी उपलब्ध करून देणार आहे एसटी बस, असे जागजाई येथील शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांचे म्हणणे आहे। धानोरा प्रतिनिधी प्रवीण पन्नासे। आमच्या गावात मुलं 110 मुलं आहे। उंदरी जागजाई हे सगळे पैदल जात असते। उंदरी जागजाई ते उंदरी अंतरगावपर्यंत 7 किलोमीटर। बसासाठी आम्ही 2-3 वेळा प्रयत्न गेलो होतो आम्ही डेपोमध्ये। ते डेपोवाल्याला विचारलं होतं, म्हणे आज करतो उद्या करतो, ते काही केलं नाही। आज मुद्दाम बस आली इथं जागजाईला। एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाला बस येऊ शकते इथं, बाकी वेळ का नाहीत बा, असा आमचा प्रश्न आहे। अशा कार्यक्रमाला येत असते, बाकी बस का नाही येत? रोड चांगलाच आहे तुमचा? रोड सगळे व्यवस्थित आहे, कोणतं अडचण नाही, सगळे व्यवस्थित। अगोदर एसटी चालू होती तुमची? याच्या अगोदर लॉकडाऊन बंद पडले? लॉकडाऊन पासून बंद पडले, चालूच नाही केली? चालूच नाही। ते शासनाने बनवू नाही दिले, रोड खराब होते। गावकऱ्याचं म्हणणं आहे का रोड खराब असताना एसटी आहे, पण आज रोड दुरुस्त होऊन एसटी येत नाही आहे। येत नाही। आणि कॉलेजचे मुलं पैदल जाते, याला जिम्मेदार सरकार राहील। उद्या कमी जास्त मुलीचं घडलं रोड नील 1 वाजता मुली दुपारी वापस येते पैदल, तर याला जिम्मेदार सरकार राहील। सरकार